पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. अगदी याचप्रमाणे पळती झाडे बघत बघत आम्ही निघालोय निसर्गरम्य वातावरणाकडे. म्हणजेच नवीन वर्षाचा पहिलाच दिवस आणि म्हटलं संसाराच्या रहाटगाळग्यातून स्वतःला जरा निवांत करूया आणि काही क्षण निसर्गाच्या सानिध्यात घालवूया. म्हणून आम्ही आज निघालोय सकाळी सकाळी बदलापूर येथून किमान 9 ते 10 किलोमीटर अंतरावर असलेलं मुळगाव येथे, जिथे खंडोबाचे जागृत देवस्थान आहे. तेही तब्बल 750 पायऱ्या चढून जायचं आहे बरं का. आता हा प्रवास आम्ही कसा करणार आहोत आम्हाला तरी माहिती नाही. तर हे बघण्यासाठी आमच्यासोबत तुम्ही शेवटपर्यंत या पार्ट 1मध्ये राहा आणि पार्ट 2मध्ये नक्कीच पुढील गमती जमती येतील. तर मंडळी, सुरुवातीलाच मला मंदिराचा कळस दिसलेला आहे. तुम्हाला कदाचित दिसणार नाही कारण खूप लांब आहे आणि कॅमेऱ्याची क्लॅरिटी तितकी स्पष्ट नाही आहे. असो तरी पण आज खंडोबाचं दर्शन मी तुम्हाला नक्कीच घडवेन. चला तर मग शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा. आम्ही आता या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि तुम्हाला मी दाखवते मस्तपैकी मला बोरांचं झाड दिसलंय. वाव. आणि आता मी मस्तपैकी बोरं तोडणार आहे. पिकलेली पण हे फायनली मला बोरं मिळालेली आहेत. जरा कच्ची आहेत पण काही हरकत नाही. खूप आंबट आहेत यार, बरीच लागली आहेत. बाकीचं नंतर घेऊया. चला चला चला. तब्बल अशा 550 पायऱ्या आहेत ज्या आम्ही आता सर करणार आहोत. मस्तपैकी मोठं वडाचं झाड इथे आहे सुरुवातीला. लाल कलर हरीच्या सुरुवातीलाच थांबलात तुम्ही. तुमची वाट बघतोय. ओके चला. काय हळद वगैरे काय घ्यायचं ते घेऊन जाईल. रुपये दिले ना. एक एक बटाटो 150 रुपये. काय मग तुम्ही रेडी आहात का? परी तू रेडी आहेस? अयो. अखेरीस पूजेचे सर्व साहित्य खरेदी करून झाले आणि आम्ही गड चढण्यासाठी सज्ज आहोत. गड चढण्यापूर्वी अगदी 3-4 पायऱ्या सोडल्यानंतर गडाच्या पायथ्याशीच पहिलंच मंदिर लागतं. ते म्हणजे बाणाई देवीचं सुंदर छोटंसं मंदिर, जिथे बाणाई देवीची अतिशय मनमोहक मूर्ती आहे. अर्थात तिच्यासमोर सर्वात आम्ही नतमस्तक झालो आणि मग येळकोट येळकोट जय मल्हार असा गजर करत आम्ही आमच्या पुढील प्रवासास सुरुवात केली. तर मस्तपैकी असं आम्ही डोंगर चढायला सुरुवात केलेली आहे. किती सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे ते. वाव यार. हे लोक गेलेत पुढे आणि मीच एकटी मागे. नाही, मला मागे कसं राहून चालेल. मी तुम्हाला आजूबाजूचा निसर्ग दाखवते. कदाचित माझ्यासोबत तुम्हीही निसर्गाच्या प्रेमात पडाल अशी अपेक्षा करते. कारण माझ्यासारखं वेडं व्हायला सुद्धा एक वेडं मन नक्कीच असावं लागतं. यार काय सांगू तुम्हा लोकांना, मला किती भारी वाटतंय. इतर अजून सुरुवात आहे. क्या हुआ भाई, क्या हुआ? हो हो, ये तो थक गए अभी. आणि आमची मुलं गेली आहेत पुढे. तर इथे आता 2 वाटा आहेत. जास्त करून लोक सरळ दिशेने जात आहेत. इकडे या दिशेने कुणीच जात नाही आहे, त्यामुळे आम्ही सुद्धा याच दिशेने पण जातोय. हो गॉड,
क्या बताओ यार, कितना मस्त क्लाइमेट है. ही आहेत खंडेरायाची पावले. तर आता ना थोडीशी चढाई कमी आहे. हे लोक पुढे आहेत आणि मी व्हिडिओ करण्यासाठी मागे थांबलेली आहे. सो आता आय डोंट नो मला हे जमेल की नाही असं उलट जायला. येस, जमतंय. पराक्रम करण्यामध्ये मी एक्सपर्ट आहे म्हणा तशी. हुर्रे, जमा यार. परीची मम्मी. आपण येताना खरंच घसरगुंडीवर बसूया आणि चाची एक काम करत पाणी घे. इकडे केळीचं झाड आहे जे पूर्णतः सुकलेलं आहे. असे आम्ही मध्ये मध्ये थांबतोय. होय, कुठे नेता नाही आता समजतंय. ते एवढं